आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। सध्या सर्वच राज्यांमध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये खरं तर एकूण उष्णतेचा जो पारा आहे हा 43 अंशाच्या दरम्यान गेलेला आहे। यामुळे प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कोणीही बाहेर येऊ नये, बाहेर फिरू नये। अत्यावश्यक कामं असेल तरच आपण बाहेर पडावं। त्या अनुषंगानं मध्यंतरीच्या काळामध्ये हा जो पारा आहे हा साधारणतः श्रीगोंदा तालुक्यामध्ये 40च्या आसपास आलेला आहे। याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कोणीही उष्माघातास बळी पडू नये आणि जर तशी घटना घडलीच तर त्याच्या तयारीसाठी खरं तर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय हे सुसज्ज आहे, सज्ज आहे। त्या अनुषंगाने त्यांनी कोणती कोणती तयारी केलेली आहे आपण पाहूयात। खरं तर आपण पाहतात या ठिकाणी अनेक गोष्टी आपण पाहिल्या तर हे जे रुग्णालय आहे हे त्या अनुषंगाने संपूर्ण तयार आहे। उष्णतेचा पारा हा चढत असल्यामुळं कोणताही नागरिक, कोणती माता भगिनी जर शेतामध्ये काम करत असताना त्यांना कोणताही दगाफटका होऊ नये आणि अशी जर घटना घडली तर तात्काळ त्यांना या रुग्णालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात। त्या अनुषंगाने या ठिकाणी उष्माघात कक्ष येथे उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला डॉक्टर चव्हाण आहेत, खरं तर या ठिकाणी नर्स सुद्धा आहेत, कायम सतर्क या ठिकाणी असतात। त्यांच्याकडून आपण समजून घेऊयात की नेमकी हा जो कक्ष आहे हा कशापर्यंत तयार आहे। सर, आपलं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव डॉक्टर चव्हाण आहे। मी वैद्यकीय अधिकारी म्हणून आपल्या ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा इथे आज ड्युटीवर आहे। सर, काय सांगाल खरं तर आता हा जो कक्ष आहे हा कशा पद्धतीने तयार आहे? आता सांगायचं झालं असं तर आता जसं जसं ऊन वाढतो आहे तो उन्हाचा दराचा पण वाढतोय, तर त्या दृष्टिकोनातून उष्माघातामुळे जर एखादा रुग्ण उष्माघाताचा किंवा उन्हामुळे ऊन लागल्यामुळे आला एक अतिदक्षता उष्माघात म्हणून एक कक्ष आपण प्रत्येक वेळा रेडी ठेवतो। या कक्षामध्ये सर्वात प्रथम एक एसी किंवा कूलर हवा असतो, जेणेकरून जो आपल्या शरीराचा तापमान अचानक वाढून जातो त्याला पहिले आपण नॉर्मलाइज करतो आणि इथे मॉनिटर आणि आवश्यक लागणारे सगळे अँटीबायोटिक जे आपण ORS गोळी देतो, सगळे जे मेडिसिन आहे आपण या कक्षामध्ये रेडी ठेवतो आणि एसी पण आपण एक जवळपास 16-18च्या टेम्परेचर मध्ये आपण मेंटेन ठेवतो, जेणेकरून त्याचं बॉडी टेम्परेचर आपल्याला कमी करता येईल। जसं आपण कक्ष तयार केलेला आहे त्या दरम्यान अजून कुठं रुग्ण आलेला आहे? सध्या अद्याप तरी असं उष्माघात जे म्हणतो आपण असा एकही रुग्ण सध्या आलेला नाही आहे, परंतु आपण एक दक्षता म्हणून आपण आपली पूर्ण तयारी ठेवली आहे आणि आपण त्या हिशोबाने एक कक्ष तयार केलेला आहे। पण अद्याप तरी असं उष्माघाताचा कुठला प्रॉपर पेशंट अद्याप आपल्याकडे नाही आलेला आहे। आता हे जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत, खरं तर आपला हा जो तालुका आहे पूर्ण शेतकरी वर्ग आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक जण शेतामध्ये काम करतो, तर त्यांना आपण काय सांगा? मी आपल्या तालुक्यातील सगळ्या नागरिकांना हे म्हणजे असं सांगेन की पहिली गोष्ट तर जर जे आपले कॉमन लोक आहेत, ड्युटीवर जाणारे वगैरे जे लोक आहेत किंवा जे आपले शेतकरी बांधव आहेत ज्यांना शेतामध्ये जावं लागतं, तर त्यांनी ऊन आता जसं जसं दिवस चालले आहेत, आता एप्रिल मे जो तडाखा लागूनचा आहे, तर त्यांनी थोडी काळजी घ्यावी। काळजी जेणेकरून म्हणजे आपण स्कार्फ म्हणतो किंवा एखादा शेला त्यांनी डोक्याला कानाला बांधावा। दुसरी गोष्ट जे जंक फूड किंवा ऑइली फूड आहे किंवा बाहेरचं फूड आहे ते त्यांनी टाळावा। उन्हामध्ये सतत असं 2-3 घंटे कंटिन्यू काम न करता थोडं काम केलं, थोडा ब्रेक घेतलं, ही एक काळजी घ्या। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी एक पाण्याची बॉटल स्वतः सोबत नेहमी कॅरी करावी आणि थोड्या अंतराने कसं असतं उन्हामध्ये खूप घाम जातो, घाम जात असल्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत राहतं, तर तो मेंटेन राहावा म्हणून थोडं सिप वॉटर घेत राहायला पाहिजे। आणि जर गरज नसेल तर इतर नागरिकांनी उन्हामध्ये जो मधला वेळ असतो दुपारचा ते शक्यतोवर काम जर नसेल तर टाळावा आणि सकाळी किंवा संध्याकाळी या वेळेला जेव्हा कम्फर्टेबल आहे त्यावेळी बाहेर निघावं। अनेक आमचे बंधू आहेत किंवा महिला आहेत जे शेतामध्ये काम करताना जे फडकं डोक्याला बांधतात ते ओलं करून बांधतात, ते खरं चांगलं आहे की नाही? मेडिकली आम्ही असं कधी कोणाला सजेस्ट नाही करत की त्यांनी फडकं ओलं करून किंवा कापड ओलं करून डोक्याला बांधावा। सिंपल त्यांनी डोक्याला काना कसं असतो की गरम वाफ जे कानामधून मेंदूमध्ये जातं त्यांनी सुद्धा टेम्परेचर वाढतो, तर ते ओलं करून असं विशेष वेगळा काही फायदा होतो असं मला नाही वाटत।
पण कधी कधी त्याचा दुष्परिणाम पण होऊ शकतो की अचानक जो टेम्परेचर असतो थंड असतो, तुम्ही ओला कपडा जर डोक्यावर ठेवणार तर तो त्या वेळेपर्यंत थंड राहिला, अचानक गरम. बॉडीचं टेम्परेचर अचानक थंड अचानक गरम हे सुद्धा शरीरासाठी हानिकारक असतो. तर मी असं सांगेल की ओला कपडा वगैरे ना बांधा, सरळ कपड्याने पूर्ण डोक्याला, कानाला आणि जो काही पार्ट आपल्या उन्हाला एक्सपोजर होतो तर ते कव्हर करून ठेवलं तरी बऱ्याच प्रमाणामध्ये प्रोटेक्शन मिळतं. खरं तर आपल्या गांधी श्रीगंधाचे वैद्य यादीतील डॉक्टर चव्हाण यांनी खूप छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, कशा पद्धतीनं हा जो उष्माघात कक्ष हा त्यांनी सुसज्ज आहे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी या ठिकाणी तयार आहेत, त्याचबरोबर उन्हामध्ये काम करताना आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे, नक्कीच आपण ती काळजी घ्याल हीच अपेक्षा. श्रीरंग सावळेसह दत्ता जगताप, साठी श्रीगंधा, अहिल्यानगर.